नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पण याचा खरा अर्थ काय आहे? या सगळ्या योजना नेमक्या काय आहेत? चला या विशेष सत्रामध्ये आपण याच सगळ्या गोष्टी एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी तो प्रश्न जो आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे की कर्जमाफी नक्की होणार तरी कधी, ह्याच प्रश्नापासून सुरुवात करूया. तर पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे कर्जमाफी. पण थांबा, यावेळेस सरकारचा दृष्टिकोन थोडा वेगळा दिसतोय. म्हणजे काहीतरी बदललंय. काय आहे हा बदल? चला बघूया. तर गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलंय की कर्जमाफीसाठी एक खास समिती नेमण्यात आली आहे आणि आता सरकार वाट पाहतंय ती या समितीच्या रिपोर्टची. तो रिपोर्ट आला की मगच कर्जमाफीवरचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. पण सरकार इतकी सावधगिरी का बाळगतंय? याचं कारण आहे मागचा अनुभव. गेल्या वेळेस कर्जमाफीची अंमलबजावणी करताना बँकांकडून काही मोठ्या चुका झाल्या होत्या. त्या चुका परत होऊ नयेत आणि मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावी, हा यामागचा खरा उद्देश आहे. मग ह्या चुका टाळायच्या कशा? यावर सरकारकडे एक उत्तर आहे आणि ते उत्तर आहे टेक्नॉलॉजी. चला या डिजिटल उपायाबद्दल, या नव्या पायाबद्दल जाणून घेऊया. या सिस्टीमचं नाव आहे ॲग्रीस्टॅक. आता हे काय आहे? अगदी सोपं आहे. या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, जमिनीच्या सगळ्या नोंदी 100% डिजिटल करायच्या. दुसरी, आपला 7/12 आता थेट ऑनलाईन मिळणार. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, प्रत्येक कर्ज खातं आधार कार्डशी जोडलं जाणार. याचा फायदा काय? फायदा थेट आहे. मदत फक्त आणि फक्त खऱ्या शेतकऱ्यांपर्यंतच पोचणार. मधल्यामध्ये कोणी याचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. ठीक आहे, कर्जमाफीबद्दल तर आपण बोललो, पण सरकार फक्त एवढ्यावरच थांबलेलं नाहीये. थेट बाजारपेठेत जाऊन शेतकऱ्याला कसा आधार देता येईल याचाही प्रयत्न होतोय. जसं की सरकारने मका खरेदीचं टार्गेट वाढवलंय, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल. त्याचबरोबर धान खरेदी वाढवण्यासाठी पण प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्याचा उद्देश एकच, शेतकऱ्याला बाजारात चांगला भाव मिळावा आणि त्याचं नुकसान होऊ नये. आता आपण बोलूया शेतीच्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या गरजांबद्दल, पाणी आणि वीज. आणि खरं सांगायचं तर इथे सरकारने काही खूप मोठे निर्णय घेतले आहेत. ते काय आहेत ते पाहूया. हे चित्र बघा, सगळं काही स्पष्ट होईल. आधी शेतकऱ्याला कृषी पंपासाठी 2-2, 3-3 वर्ष वाट बघावी लागायची. आता मागेल त्याला कृषी पंप योजनेमुळे हाच वेळ फक्त 2 महिन्यांवर आलाय. केवढा मोठा फरक आहे हा! आणि हे आकडे तर अजूनच प्रभावी आहेत. बघा, 2004 ते 2019 म्हणजे तब्बल 15 वर्षांजेवढे पंप बसवले गेले, म्हणजे साधारण 14.74 लाख. त्याच्या जवळजवळ येणारी संख्या म्हणजे 10.63 लाख पंप फक्त गेल्या 3.5 वर्षात बसवले गेले आहेत. म्हणजे कामाचा वेग कितीतरी पटीने वाढलाय हे स्पष्ट दिसतंय. आणि इतकंच नाही तर या कामाची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. कारण एकाच महिन्यात तब्बल 50,000 पंप बसवले गेले. हा एक विक्रमच आहे. आता हा आकडा बघा, 23,000 कोटी रुपये. हो, तब्बल 23,000 कोटी रुपयांचं वीज बिल सरकारने माफ केलंय. हा सगळा भार सरकारने उचललाय, ज्यामुळे शेतकऱ्यांना एक खूप मोठा आर्थिक दिलासा मिळालाय. बरं, इतके सगळे प्रयत्न तर आपण पाहिले, पण या सगळ्यातून शेतकऱ्याच्या हाती काय लागणार? दिलासा की पुन्हा एकदा निराशा? हा खरा प्रश्न आहे. चला एकदा पटकन बघूया आपण आज काय काय पाहिलंय. 1. कर्जमाफी, जी एका नवीन समितीच्या रिपोर्टवर अवलंबून आहे. 2. पारदर्शकतेसाठी ॲग्रीस्टॅक नावाची डिजिटल सिस्टम. 3. कृषी पंपांचं विक्रमी वाटप. आणि 4. वीज बिलात मिळालेली प्रचंड मोठी सवलत. तर मग मूळ प्रश्न तोच राहतोय. एका बाजूला कर्जमाफीची प्रतीक्षा आहे, दुसरीकडे डिजिटल सिस्टम आणली जातेय, वीज पाण्यासाठी मदत दिली जातेय. या सगळ्या प्रयत्नांनंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तो खरा दिलासा मिळणार का, ज्याची तो इतक्या वर्षांपासून वाट पाहतोय? हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे, ज्याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.